पांझरा नदी परिसरातून इलेक्ट्रिक मोटर चोरट्याला शहर पोलिसांनी घेतले ताब्यात। धुळे येथील शहर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर चोरट्याला जेरबंद करीत अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला। चोरट्याकडून 19,000 रुपये किमतीच्या एकूण 5 मोटारी हस्तगत करण्यात आले। शहरातील साक्री रोडवरील राजरत्न कॉलनीतील प्लॉट क्रमांक 30 मध्ये राहणारे गणेश रमेश कार्लेकर याच्या घराच्या पोर्चमधून चोरट्याने 3,000 रुपये किमतीची पाण्याचे इलेक्ट्रिक मोटार लंपास केली। दिनांक 5 सप्टेंबर रोजी रात्रीतून ही चोरी झाली। या प्रकरणी कार्लेकर यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान शहरात इलेक्ट्रिक मोटार व इतर किरकोळ चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकास दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे अंमलदार हे माहिती काढत असताना पांझरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड हा संशयितरित्या मिळून आला। त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत त्याने गणेश कार्लेकर यांची इलेक्ट्रिक मोटर चोरीची कबुली देत यापूर्वी चोरी केलेल्या एकूण 19,000 रुपये किमतीच्या 5 इलेक्ट्रिक मोटर काढून दिला। त्यात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। काल दिनांक 6/9/2024 रोजी तक्रारदार गणेश रमेश कार्लेकर यांनी तक्रार दिली की त्यांच्या मालकीची 3,000 रुपये किमतीची टेक्सोमो कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरीस गेली। या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्याने धुळे पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर 408/2024 भारतीय न्याय संहिता 303(2) याप्रमाणे अज्ञात इसमाविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर धुळे शहरात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक पाण्याच्या मोटर व इतर किरकोळ चोरीचे वाढते प्रमाण प्रतिबंध करण्यासंदर्भात आम्हास सूचना दिल्याने आम्ही व धुळे पथकातील कर्मचारी गुन्हेगाराचा माग काढत असताना पांझरा नदीजवळ प्रवीण शालिग्राम गायकवाड हा संशयितरित्या आम्हास आढळून आला। त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने वरील नमूद गुन्ह्याची कबुली देऊन 5 इलेक्ट्रिक मोटार त्याने काढून दिले आणि त्या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। असे एकूण त्याने 5 मोटर पाण्याच्या इलेक्ट्रिक मोटर काढून दिलेले आहे आणि त्याचा PCR वगैरे घेतलेला आहे आणि ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे साहेब आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केली।